राष्ट्रसेवा वर्धापनानिमित्त आपण कैलासगीची स्वारीचा जो दिन क्रमांक आहे 22 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत आपले सर्व कार्यक्रम असणार आहेत. त्या कार्यक्रमामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पारायण हा ज्ञानेश्वरी पारायण हा सोहळा यादवरायांच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे. नियमित रूपाने संध्याकाळी सुद्धा काही कार्यक्रम असतील जे 6 ते 7च्या दरम्यान असतील आणि नंतर पुन्हा 8:30 ते 10च्या दरम्यान काही स्टेज कार्यक्रम असतील ज्याच्यामध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धा, भक्ती मंडळाचे भजन कार्यक्रम जे आहेत, भजनी मंडळाचे जे कार्यक्रम आहेत भक्ती भजना मंडळाचे, त्यानंतर सोंगी भजन, त्याच्यानंतर शब्दसुलांच्या झोलावर, कारोक्याचे कार्यक्रम, हे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. हे येत्या 22 ते 3 तारखेच्यामध्ये कालावधीमध्ये घेतले जातील. फक्त 2 तारखेला आपला जो असतो तो महारुद्र अभिषेक असतो रात्री, त्यावेळेला महाराजांचे दर्शन असतं. रात्री 1:30 वाजता महाराजांचं दर्शन असतं. त्याच्यानंतर सकाळी पहाटे 5 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 तारखेला महाआरती असते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5:30ला पालखी सोहळा असतो आणि 7 वाजता महाप्रसादाचं वाटप असतं. त्या कार्यक्रमामध्ये आता नूतन झालेल्या महापौर आमच्या रुपाराणी ताई निकम आणि आमचे मित्र नूतन उपमहापौर म्हणजे अक्षय जरग आणि आपले नूतन नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नूतन नगरसेविका आमच्या नकाते वहिनी, त्यानंतर नूतन नगरसेविका नीलांबरीताई साळोखे आणि नूतन नगरसेविका नीलांबरी साळोखे, जयश्रीताई चव्हाण, या सर्व नवीन नूतन निवडून आलेल्या नगरसेवकांना मी आमंत्रित केलेलं आहे.